लाडकी बहीण योजना आणि अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली बघा। आपण थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यानंतर काही मिनिटांनीच जवळपास एक 50 मिनिटाच्या नंतर राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पण एक फेसबुक पोस्ट केली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची एक खुशखबर दिलेली आहे आणि ती म्हणजे KYCचा प्रश्न आपला सुटलेला आहे। हीच जी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। सर्वात अगोदर थोड्याच वेळापूर्वी 1 तास पण झाला नाही आता या घटनेला आणि लगेच तुम्हाला त्याच्यावर मी अपडेट देतो आहे। आपला व्हिडिओ पडल्याच्या नंतर लगेच राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांची फेसबुक पोस्ट पण आली आणि त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी KYCचा प्रश्न सोडलेला आहे। म्हणजेच काय, ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे ना, तर त्यांच्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी जे असतात तर त्यांना सूचना पण दिल्या आणि तुमची जी काही चुकलेली KYC आहे तर ती आता स्वतः अंगणवाडी सेविका त्यांच्याद्वारे तुम्हाला ती KYC जी आहे ती प्रक्रिया चुकलेली KYC दुरुस्त करण्याची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून देणार, अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना असं वाटलं होतं की नोव्हेंबर डिसेंबर आणि आता आमचा इथून पुढे लाभ बंद होणार, तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। कारण त्यांचा हप्ता बंद होणार नाही। KYC मध्ये चूक झाली असेल तरीही काही काळजी करायची गरज नाही। स्वतः अंगणवाडी सेविकेच्या द्वारे तुम्हाला त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध केला जाणार आहे आणि त्याच प्रकारची माहिती राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। खरं तर याचं सर्व श्रेय राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनाच जातं। का? कारण की त्यांनी तेवढ्या तत्परतेने पटकन सूचना दिलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने जे आहे पटकन त्यांची भूमिका पण त्यांनी स्पष्ट केलेली आहे। बघा, थोड्याच वेळापूर्वी त्यांनी जे आहे हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, 45 मिनिटापूर्वीच त्यांनी अपडेट टाकलेली आहे आणि आपला व्हिडिओ पडला त्याच्यानंतर जवळपास 1 तासाच्या आत ही पोस्ट पण त्यांची आलेली आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना। काय सूचना टाकलेली आहे बघा त्यांनी, की आता हे सर्व जे आहे बघा महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC करण्याची मुदत ठेवण्यात आली होती। म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती, पण पुढे त्या काय म्हणतात बघा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघा, तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निर्देशनास आली आहे आणि ही बाब आपण सर्वांनी मिळून त्यांच्या लक्षात आणून दिली की बऱ्याचशा लाडक्या बहिणींची KYC चुकली आहे। आणि पुढे त्या काय म्हणतात, म्हणूनच योजनेच्या निकषानुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकेमार्फत, परत सांगतोय, अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन होणार। म्हणजे त्या लाडक्या बहिणीच्या KYC मध्ये चुका होण्याची फार शक्यता कमी आहे, कारण की अंगणवाडी सेविकेच्या द्वारेच तुम्हाला आता दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध केला जाणार आहे। आणि अशा प्रकारचे बघा प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशनच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। सूचना पण दिल्या बघा। आणि आता कोण करणार, तर अंगणवाडी सेविका। मग तुम्हाला जर तुमच्या KYC मध्ये जर चूक झालेली असेल तर काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे। पण लगेचच उद्या जाऊ नका, त्याला 1-2 दिवस कदाचित लागू शकतात, पण तुर्तास तरी पटकन निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि KYCचा ज्या लाडक्या बहिणींचा प्रश्न चुकला होता, पर्याय निवडताना चूक झाल्या होत्या, काही पण चुका झाल्या असत्या KYC मध्ये, तर त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार नाही, हे यावरून स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे माझ्या मते KYC मध्ये ज्यांच्या चुका झालेल्या आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींचा हा प्रश्न सुटलेला आहे, असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। यापेक्षा पण तुमच्या मनामध्ये काही अशा अडचणी असू शकतात की सर हा प्रश्न राहिला, तो प्रश्न राहिला, तर त्यावर मी सविस्तर तुम्हाला बोलणार आहे। पण तुर्तास तरी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।